साम्राज्य, सामान्यांचा असामान्य। एमजे प्रथम मानव सेवा संस्था व उडान पंख माणुसकी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्य वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न। सोलापूर, दिनांक 7 जून 2026 रविवार रोजी एमजे प्रथम मानव सेवा संस्था व उडान पंख माणुसकी यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू, गरीब व वंचित विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला शालेय साहित्य वितरण कार्यक्रम श्री रामानुज कोट हॉल, पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना दप्तर, टिफिन बॅग, क्वायर वही, लहान वह्या, पेन, पेन्सिल, स्केच पेन, कंपास बॉक्स तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील उज्ज्वल भविष्याची स्वप्ने हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले। एमजे प्रथम मानव सेवा संस्था ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून निराधार, निराश्रित, बेघर, वृद्ध व गरजू बांधवांच्या सेवेसाठी सोलापुरात सातत्याने कार्यरत आहे। अन्नदान, वस्त्रदान, आरोग्य सेवा, स्वच्छता मोहीम, निराधारांना आधार देणे तसेच सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक मदत पुरवण्याचे कार्य संस्था करत आहे। याचबरोबर आजची मुले ही उद्याच्या भारताचे भविष्य आहेत या विचारातून संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात। आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळावी आणि ते समाजाचे सुजाण नागरिक बनावेत या उद्देशाने शालेय साहित्य वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री अंबादास अण्णा गोरंटला यांची उपस्थिती लाभली। तसेच विश्व हिंदू महासंघ भारत संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी नंदकिशोर रामचंद्र झंवर यांची विशेष उपस्थिती होती। उडान पंख माणुसकी परिवाराचे सचिनजी लड्डा हे देखील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एमजे प्रथम मानव सेवा संस्था सदस्य शिवा पोतान, लक्ष्मण बत्तूल, नरेश सोमा, विनायक कोटा, गोवर्धन वंगा, निखिल चेन्नूर यांनी विशेष परिश्रम घेतले। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एमजे मोहन तलकोकुल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। तसेच उडान पंख माणुसकीचे सदस्य विजय करवा, कन्हैया सोनी, अंकित झंवर, राजेश लाहोटी, महेश कासट, प्रवीण काबरा, धनराज करवा, गणेश दरक, सुमित मर्दा, नरेंद्र करवा आणि उमेश लोया यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत जिद्द, परिश्रम आणि संस्कारांच्या बळावर मोठे होण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व देणगीदार, स्वयंसेवक, सहकारी व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले।